तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हिरापूर वासी किंवा हिरापूर शेतकरी जे आहेत ते जिल्हा प्रशासनावर, राज्य सरकारवर आक्रमक होत चाललेले आहे. कारण की यांना कोणती सूचना न देता यांच्या सुपीक जमिनींचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळासाठी राज्य सरकारने किंवा जिल्हा प्रशासनाने 3 जागा जे आहेत ते निवड केले होते आणि यात धानोरा तालुका, चामोर्शी आणि गडचिरोली या 3 तालुक्यातील अनेक भागात सर्वेक्षण सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठा झुडपी जंगल, वन विभाग किंवा महसूल विभागाची जमीन असताना सुपीक जमीन शेतकऱ्यांची राज्य सरकार घेत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही. आपल्या सोबत स्थानिक आहेत, येथील सरपंच आहेत. दादा, नेमकं काय म्हणाल, कोणती मागणी आहेत, कोणता सर्वेक्षण सुरू होता? इथं जवळपास 6 तारखेला सायंकाळच्या टायमामध्ये ते कुठून आले माहित नाही, पण सर्वेअर म्हणून इथं मशनी आणून ग्रामपंचायतला ठेवले, ते कुणालाही न सांगता. मग आम्हाला 6 वाजता जवळपास माहित झालं का इथं काहीतरी मशनी आणून ठेवल्या आहेत म्हणून. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बिलकुल जवळपास 7:30 वाजता ती त्यांची टीम आली आणि आमच्या ग्रामपंचायतच्या बिल्डिंगवर चढून तिथं ते आपलं मशनी वगैरे चालू करून सर्वेक्षणासाठी चालू करत असता. मग आमच्या काही ग्रामस्थांना माहीत झाला आणि ती मला फोन केल्याबरोबर आम्ही सर्व तिथं धावत गेलं. त्यांच्या मशनी वगैरे उतरवलं आणि त्यांना जेव्हा विचारलं का आपण आले कुठून बा, तर ते सरळ सांगत होते का आम्ही नागपूरवरून सर्वे ऑफिसचे लोक आहोत. मग हा सर्वे कशाचा आहे, तर त्यांचं म्हणणं झाला की सर्वे आम्हालाच माहित नाही आहे. मग तुम्हाला माहित नाही ते आले कसे? नाही, कलेक्टरने आम्हाला सांगितले, आम्ही इथं आलो म्हणे सर्वे करण्यासाठी. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सर्वे जेव्हा करता तुमच्याकडे काही ना काही आदेश असेल, आम्हाला आदेश दाखवा. आणि त्यांचा आयडेंटिटी प्रूफ आम्ही जेव्हा विचारलं त्यांना, त्यांच्याकडे आयडेंटिटी प्रूफ सुद्धा नाही आहे म्हणे. ते आम्ही हॉटेलवर विसरलो, आदेशही नाही आहेत म्हणे. मग सर्वे कशाचा करता? त्यांच्याकडे उत्तरच नव्हता. मग आम्ही असं निर्णय घेतलं गाववाले की यांना जाऊ द्यायचं नाही. जेथपर्यंत इथं कोणी आम्हाला जॉब देणार नाही, हा सर्वे कशाचा आहे, तेथपर्यंत आम्ही यांना जाऊ न देण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतची फाटक लावून दिलं आणि त्यांना थोड्यावर बसवलं. मग काही वेळाने महसूल विभागाने तहसीलदार साहेब इथं आले. मग आरआय आले, पटवाडी आले, म्हणजे महसूल विभाग पूर्ण आला इथे. आणि मग ते सुद्धा तहसीलदार साहेबांना आम्ही विचारलो, ते सुद्धा आम्हाला प्रश्न करत काय चाललाय म्हणून. आम्ही म्हणलं की इथं सर्वे कशाचा चाललाय हे आम्हाला सांगा. तर ते म्हणत की सर्वे हा कशाचा आहे तुम्हाला सुद्धा माहित, सगळ्यांनाच माहित आहे. मग आम्ही त्याच्यात असं विचार केले की सगळ्यांनाच माहित आहे. एक महिन्याच्या अगोदर एक प्रसार माध्यमातून बातमी आली होती की हे GSW साठी आपली 34 गावाची यादी एक प्रकाशित झाली होती. मग आम्ही समजलं की ही अधिग्रहणची सर्वे असेल. मग त्यांनी मग त्या सर्वेअरनं म्हणत होते की हे विमानतळासाठी जागा निश्चित झाली आहे, त्या विमानतळासाठी सर्वे चालू आहे. मग आम्ही ते सर्वे त्यांचं बंद केलं, आम्ही होऊ देणार नाही म्हणलं. मग ते कागद दाखवले आम्हाला छोटासा, मग आम्ही ते बंद केलं, होऊच दिलं नाही त्यांचं ते सर्वे. सध्या सर्वे बंद आहे का? हो, सध्या सर्वे साहेब बंद आहे. कारण की आम्ही त्या दिवसापासून गावात गस्त चालू केलं. रात्रभर आणि दिवसभर आम्ही गावाच्या बाहेर शेतामध्ये असतो. कारण की आम्हाला त्यांचा पोलीस प्रशासनाचा डाव समजून आला की ती गावाला घेर टाकून गावातल्या लोकांना बाहेर निघू देत नाही आणि मग ते आपलं काम करून निघून जातात. म्हणून आम्ही सकाळलाच बिलकुल आमचे सर्व बायका, मुलं बिलं सर्व मिळून आम्ही सकाळलाच स्वयंपाक पाणी करून शेतात राहतो गावाच्या बाहेर. आणि रात्री सुद्धा आम्ही जेवण वगैरे करून शेताच्या बाहेर राहतो. अशा पद्धतीने आमचा कडक बंदोबस्त चालू आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही. आपण बघू शकतो, सर्वे होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांची आहे. आपल्या सोबत अजून काही गावातील पुढारी आहेत. काका, नेमकं काय म्हणाल? नाही, मी मरून जाईन, काहीतरी आत्महत्या करीन, हा माझा पक्का निर्णय. काका, तुमची जमीन आहे का? हो, तर का म्हणता तुम्ही? आम्ही का म्हणतो ना, ते का सांगत आहे ते आम्ही देऊन नाही. काका, तुमच्याकडे जमीन आहे? हो, आम्ही देणार नाही, जमीन देऊ शकून नाही. आणि आम्ही का खाऊन वाचणार नाही. आम्ही काहीतरी आत्महत्या करून लागल तर, पण आम्ही जमीन देणार नाही. आपल्या सोबत महिला वर्ग पण आहेत, महिला शेतकरी आहेत. ताई, नेमकं काय सांगाल ताई? सर्वे सुरू होता आणि आमची जमीन आम्हाला द्यायचं नाही आहे. काही होऊन जा, पण आम्ही जमीन देणार नाही, हे आमची इच्छा आहे. आत्महत्या करून 20 पेन टाकून पण आम्ही जमीन देणार नाही.
आपण बघू शकतो की शेतकरी गंभीर आहेत आणि दृश्यामध्ये आपण बघू शकतो अख्खा गाव जे आहे ते इथे जुळलेला आहे आणि गावातील नागरिक जे आहेत दिवस रात्र पहारा देत आहेत की वन विभाग किंवा महसूल विभागाचे कर्मचारी कुठे सर्वेक्षण करू नये आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकरी जे आहेत ते आपले सुपीक जमीन देण्यास नाकार देत आहेत आणि बळजबरीने यांचे जमीन घेत असल्याचे आरोप जे आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे। कुठे ना कुठे या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जमीन जी आहे ते हिसकावून घेण्याचे प्रयत्न किंवा अधिग्रहण करण्याचे काम जे सुरू आहे ते थांबवले पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 हिरापूर गडचिरोली। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।